श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी, श्रीमद् भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन करत असतो। आत्ता आपला 3रा अध्याय सुरू आहे। 3ऱ्या अध्यायातले शेवटचे आपले 7 श्लोक उरलेले आहेत, ते आज पूर्ण होतील आणि 3रा अध्यायही आज संपेल। तर 3रा अध्याय मुळात आपण बघितलं की कर्मयोगाचा अध्याय आहे। कर्माची अनिवार्यता स्पष्ट करण्यासाठी ह्या अध्यायाचं विस्तृतीकरण भगवंतांनी केलेलं आहे। तसं कर्माचं महत्त्व 2ऱ्या अध्यायातच त्यांनी एका श्लोकामध्ये सांगितलं होतं, पण अजून स्पष्टीकरण ह्या संपूर्ण अध्यायाच्या मार्फत भगवंत इथे देत आहेत अर्जुनाला आणि अर्थातच अर्जुनाच्या मार्फत आपल्याला। तर कर्म करा, ते निष्काम असू द्या, यज्ञार्थ कर्म करा, कुठल्याही अपेक्षेशिवाय फक्त या सृष्टीचक्राच्या सगळ्या नियमांना कुठेही छेद जाणार नाही अशा पद्धतीने त्या फ्लोमध्ये वाहत जा आणि कर्म करा असं भगवंतांनी सांगितलं। आणि मग निष्काम कर्म सांगितल्यानंतर भगवंतांनी हे सांगितलं की प्रत्येकाने जो आत्मतृप्त झालेला आहे, आत्मसंतुष्ट झालेला आहे, आत्मरत झालेला आहे, त्या प्रत्येकाने सुद्धा लोकसंग्रहार्थ इथे काम केलं पाहिजे। कारण ही त्रिगुणात्मिका प्रकृती आहे आणि ह्या प्रकृतीचं चक्र नीट राहण्यासाठी मग तो आत्मरत असू दे किंवा नसू दे, प्रत्येकाने कर्म हे केलंच पाहिजे। ह्या पृथ्वी तलावर किंवा ह्या विश्वामध्ये कर्म टाकण्याची व्यवस्था नाही, असा सगळा भाग स्पष्ट झाला। आणि मग त्रिगुण जे आहेत, ज्या त्रिगुणांच्या मार्फत हा सगळा खेळ चालला जातो विश्वाचा, त्या 3 गुणांबद्दल भगवंतांनी इथे थोडक्यात त्याचा फक्त एक उल्लेख केलेला आहे। सविस्तर नंतर आपण पुढच्या अध्यायांमध्ये 14व्या अध्यायामध्ये तो विषय संपूर्ण सविस्तरपणे भगवंतांनी सांगितला आहे, तेव्हा डिटेल त्याच्यावर आपण चर्चा करणारच आहोत। पण आत्ता त्रिगुणांचा विषय फक्त इथे ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी सुरू केलेला आहे। सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांमुळे ह्या विश्वाचं चक्र चालू आहे असं भगवंतांनी सांगितलं। आणि जो ह्या गुणांना जाणतो आणि ह्या गुणांमार्फतच कार्य केलं जातं हे जाणतो, त्याला तत्वविद असं म्हणायचं। तत्वाला जाणणार किंवा सद्वस्तूला तत्वतः जाणणारा तो तत्वविद आहे असं भगवंतांनी सांगितलं। आणि ज्ञानी असू दे किंवा अज्ञानी असू दे, ह्या त्रिगुणांच्या प्रभावाखालीच तो वर्तन करणार आहे असंही भगवंतांनी सांगितलं। आणि नंतर एक महत्त्वाचा श्लोक आपण बघितला, श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह। तर स्वतःच्या धर्माचं अनुसरण करा, परधर्माचं अनुसरण करू नका असं भगवंतांनी इथे सांगितलं। मग स्वधर्म काय आणि परधर्म काय हे सुद्धा आपण मागच्या भागामध्ये विस्ताराने बघितलं। प्रकृतीच्या अनुषंगाने येणारे जे काम आहे किंवा प्रकृतीच्या अनुषंगाने जे धर्म फॉलो केले जातात त्याला परधर्म म्हणतात, आणि स्वरूपाच्या अनुषंगाने जे केलं जाईल त्याला स्वधर्म म्हटलं जाईल। दासबोधामध्ये एके ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी स्पष्ट सांगितलेलं आहे, सकळ धर्मा माझी धर्म स्वरूपी राहणे हाची स्वधर्म। धर्माचे अनेक प्रकार आपण बघितले, सामाजिक धर्म, नैतिक धर्म, कौटुंबिक धर्म, राष्ट्रधर्म, हे धर्माचे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे प्रकार आपण बघितले। पण ह्या सगळ्या धर्मांच्या पलीकडे जर कुठला धर्म असेल, सकळ धर्मा माझी धर्म स्वरूपी राहणे हाची स्वधर्म। कारण बाकीचे सामाजिक, नैतिक, व्यावहारिक, कौटुंबिक, राष्ट्रधर्म हे सगळे जे येतात हे प्रकृतीच्या कक्षेमध्ये येतात। आणि
प्रकृतीच्या कक्षेत येणारे धर्म जेव्हा आपण स्वतःवर इम्पोज करतो, आरोपित करतो आणि त्याप्रमाणे वागू लागतो, तेव्हा आपण परधर्माचं अनुष्ठान केलं असं होतं. आणि स्वरूपाचं आपलं अनुसंधान असेल आणि स्वरूपाप्रमाणे जर आपण वागत असू, अविचल असू, स्थितप्रज्ञ असू, तर आपण स्वरूपामध्ये स्थित आहोत आणि आपण स्वधर्माचं पालन करतो आहे असं ठरलं किंवा असं बघितलं. आपण धर्म, ह्या श्लोकाबद्दल विचार करताना आपण धर्म, धृतराष्ट्राच्या पातळीवरचा धर्म कसा वेगळा आहे आणि भगवंत जेव्हा धर्म हा शब्द उच्चारतात तेव्हा त्या धर्माचा कसा विचार केला पाहिजे हेही आपण मागच्या भागामध्ये बघितलं. तर आता धर्म म्हणजे काय, तो कसा पालन केला पाहिजे, स्वधर्म म्हणजे काय, परधर्म म्हणजे काय, विवेकाने कसं वागलं गेलं पाहिजे, प्रकृतीच्या 3 गुणांचा खेळ एका अंतरावरून कसा बघितला पाहिजे, हे सगळं भगवंतांनी स्पष्ट केलं. आणि हे सगळं स्पष्ट केल्यानंतर अर्जुनाने प्रश्न विचारला की मग हे जर सगळं 3 गुणांमार्फत चाललेलं आहे आणि जर हा प्रकृतीचा खेळ असा अविरत चालू राहणार आहे, तर मग मनुष्य अधर्माचं आचरण का करतो आणि ह्या प्रवाहाच्या विरोधात का वागतो. एक हार्मनी ठेवायला पाहिजे, एक सहजता, एक सुलभता ह्या प्रकृतीच्या प्रवाहामध्ये राहायला पाहिजे. त्याच्या विरोधात मनुष्य का काम करतो, असा कुठला प्रभाव असतो किंवा असं कुठलं बल असतं जे मनुष्याला आतून एक धक्का देतं आणि चुकीचं काम करायला लावतं. अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अनिच्छेनी मनुष्य, अनिच्छेनी का म्हणायचं, कारण योग्य अयोग्य समजत असतं. समजत असूनसुद्धा जेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गाला जाता तेव्हा माहिती असूनसुद्धा, आपण म्हणतो ना कळतंय पण वळत नाही, माहिती असूनसुद्धा तुम्ही चुकीच्या मार्गाला का जाता, असा प्रश्न अर्जुनाने इथे विचारला आहे की मनुष्य सगळं कळत असून अयोग्य का वागतो. आणि आता त्या प्रश्नाचं उत्तर भगवंत ह्या पुढच्या 7 श्लोकांमध्ये देणार आहेत. तर आधी आपण ते श्लोक म्हणूयात आणि मग त्याचं चिंतन मांडूयात. आजचे श्लोक असे आहेत. श्री भगवानुवाच कामैष क्रोधैष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम् धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिह्येन ज्ञानविज्ञाननाशनम् इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम 3योऽध्यायः. तर भगवंतांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. श्री भगवान उवाच. भगवंत बोलतात, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः. तर कारण सांगतायत की कुठला फोर्स तुम्हाला प्रवृत्त करतो चुकीच्या मार्गाने जाण्यासाठी किंवा अधर्माच्या मार्गाने जाण्यासाठी. तर रजोगुण समुद्भवः, रजोगुणापासून उत्पन्न झालेला काम. काम एष, एष म्हणजे हा काम. आणि क्रोध एष,
ह्याच कामाचं रूपांतर नंतर क्रोधामध्ये होतं आणि हे काम क्रोधच जे रजोगुणामधून उत्पन्न झालेले आहेत ते महाशनो महापाप्मा विद्धी एनम इह वैरिणम. विद्धी म्हणजे जाण आणि एनम म्हणजे यांना आणि इह म्हणजे ह्या विषयामध्ये. विद्धी एनम इह वैरिणम, ह्या विषयामध्ये ह्यांनाच वैरी जाण. कोणाला? कामाला आणि क्रोधाला. ते कसे आहेत? महाशन आणि महापाप्मा. म्हणजे महाशन म्हणजे खादाड आणि महापाप्मा म्हणजे महापापी. असे काम आणि क्रोध जे रजोगुणामधून उत्पन्न झालेले आहेत, जे अत्यंत खादाड आहेत, अत्यंत पापी आहेत, त्यांना तू ह्या विषयामध्ये वैरी जाण, असं भगवंतांनी आत्ता संक्षेपात उत्तर दिलं आणि मग त्याचा पुढे उहापोह केला जाईल पुढच्या श्लोकांमध्ये. तर काम म्हणजे काय? तर कामविकार म्हणजे कामना, इच्छा. मला हे हवं, मला ते हवं, इदम मे स्यात् इदम मे स्यात्, मला हेही पाहिजे, मला तेही पाहिजे, मला सगळंच पाहिजे. ही जी माणसाची इच्छा आहे त्याला काम म्हणायचं. थोडक्यात सोपी व्याख्या की जे मला हवं 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 सारखं वाटतं ना त्याला काम म्हणायचं. आणि मग हा कामच नंतर क्रोधाचं रूप घेतो असं भगवंतांनी सांगितलं. आणि हे रजोगुण समुद्भव हा का म्हटलेलं आहे? तर हवं हवं पण किंवा हवं नको पण जे येतं ना ते रजोगुणाच्या क्षेत्रामध्ये येतं. कारण तमोगुणामध्ये आळस आहे. आळसाने तमोगुण हलत नाही. आळस, निद्रा याच्यामध्ये तो किंवा स्तब्धता, स्थिरता याच्यामध्ये तो तमोगुणामुळे तमोगुण हलत नाही. सत्वगुण जो असतो तो संतुष्टीमुळे हलत नाही. त्याला काहीच नको असतं म्हणून तो हलत नाही. हालचाल सगळी चालते ती रजोगुणामध्ये चालते. म्हणजे गाढ झोपलेल्या माणसाला, तमोगुणाच्या अधीन असलेल्या गाढ झोपलेल्या माणसालाही या जगाकडनं काही नको आहे आणि समाधिस्थ झालेल्या मनुष्याला सुद्धा या जगाकडून काही नको आहे. जो रजोगुणी आहे, ज्याच्यामध्ये रजोगुणाचा प्रभाव जास्त आहे, त्यालाच तो जागा आहे. ना तो गाढ झोपलाय ना तो समाधीत आहे, तो जागा आहे आणि तो उघड्या डोळ्यांनी हा सगळा संसार बघतोय आणि ह्या संसारामार्फत आपल्याला सुख मिळावं म्हणून धडपड 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 त्याची चालू आहे. आणि हे जे सगळं मधला जो पोर्शन येतो हा सगळा रजोगुणाच्या अंडर येतो. आणि म्हणून रजोगुण म्हणजे ॲक्टिव्हिटी, हालचाल, सतत काही ना काही करणं म्हणजे रजोगुण. झोपलेल्या माणसाला काही करायची इच्छा नाही आणि समाधीतल्या माणसाला काही करायची इच्छा नाही. जे काही करतोय तो जागा माणूस तोच ते करतोय जागृत अवस्थेत. म्हणून तुम्हाला कुठलीही दुःख, कुठल्याही आशा, अपेक्षा किंवा सुख ह्या कशाचाच अनुभव गाढ झोपेत असताना होत नाही. उठल्यानंतर तुमच्या भावना सुरू होतात, तुमच्या कामना सुरू होतात, तुमचं हवं नको पण सुरू होतं झोप झाल्यानंतर. गाढ झोपेत असताना तुम्हाला काही नको असतं ह्या जगाकडून. म्हणून रजोगुणाला जे सतत आणि मग रजोगुणामार्फत आपण जेव्हा हालचाल करत असतो किंवा काही ॲक्टिव्हिटी करत असतो तेव्हा ह्या विश्वाचा पसारा इतका मोठा आहे. आणि मग एक गोष्ट मिळाली की दुसरी, दुसरी गोष्ट मिळाली की तिसरी, अशा पद्धतीने हा रजोगुण, ह्या रजोगुणामार्फत उत्पन्न झालेला कामविकार तुम्हाला सतत धावत ठेवतो ह्या जगामध्ये. आणि मग त्या कामना पूर्ण करण्यासाठी मनुष्य धडपडत राहतो. त्या कामना पूर्ण नाही झाल्या तर क्रोध येतो. हा विषय विस्ताराने आपण बघितला होता दुसऱ्या अध्यायाच्या वेळेस. ध्यायतो विषयान् पुंसस्संगस्तेषूपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोऽभिजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. ह्या दोन श्लोकाच्या वेळेस आपण ती साखळी बघितली होती की कामनेमुळे क्रोध कसा निर्माण होतो. की एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तर तुमच्या मनामध्ये त्याची खतखत राहते. कधी तो क्रोध व्यक्तपणे बाहेर पडेल, कधी अव्यक्तच राहील, बोलता येणार नाही, आत धुसमसत राहतो मनुष्य. आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने तो क्रोधाचे बाहेर पडण्याचे अनेक मार्ग आहेत.
अनेक मार्ग आहेत, त्या मार्गाने तो क्रोध बाहेर पडत राहील आणि मग हा काम आणि हा क्रोध तुम्हाला फोर्सफुली चुकीच्या मार्गाने कार्यरत ठेवतो. आणि ह्या कामाला आणि क्रोधाला, काम आणि क्रोध खरं दोन वेगळं म्हणण्याची आवश्यकताच नाही आहे, कारण कामाचंच रूपांतर क्रोधात होतं. कामना पूर्ण झाली तर मोहात रूपांतर होतं. पण कितीही तुमच्या कामना पूर्ण होत गेल्या तरी कधीतरी एखादी तरी कामना तुमची अपूर्ण राहणारच आहे. आणि एखादी तरी म्हणजे मी वर्स्ट केस सिनारिओ सांगते, पण मोस्टली आपल्या कामना अपूर्णच राहत असतात. कारण आपल्या कामना आपल्या डोक्यातून, आपल्या विश्वाच्या संकल्पनेतून आलेल्या असतात आणि आपल्या मनातल्या भावना आणि बाहेरचं जग ह्याच्यामध्ये ताळमेळ खूप कमी असतो. कारण आपल्या भावना ह्या फक्त आपल्या अवतीभोवती फिरत असतात आणि हा संपूर्ण विश्वाचा जो पसारा आहे ना, तो सगळ्यांच्या एनर्जीवर, सगळ्यांच्या एकमेकांच्या सहाय्याने चाललेला आहे. कोणी एक म्हणजे मी माझ्या कुठल्याही गोष्टींचा परिणाम ह्या ब्रह्मांडातल्या प्रत्येक कणाकणावर होतो आहे आणि प्रत्येक कणाकणाचा परिणाम माझ्यावर होतो आहे. इतकं सगळं इंटरकनेक्टेड आहे. पण हे इतकं इंटरकनेक्टेड असलेलं विश्व आपण फक्त आपल्या पद्धतीने सेट करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या विश्वामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये आपण फक्त आपल्या हिशोबाने आपलं विश्व ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. ते कधीच होणार नाही आहे. त्याच्यामुळं कामनांची पूर्तता होत नाही. का होत नाही? कारण मूळ विषय काय आहे, मूळ काय आहे कामनांची पूर्ती न होण्याचा? तर विश्वाचा किंवा ह्या प्रकृतीचा स्वभावच अपूर्ण आहे. ती अनित्य आहे, ती अशाश्वत आहे, ती अस्थिर आहे. मग अस्थिर वस्तूकडून स्थिर समाधान तुम्हाला मिळत नाही, त्याचा तो स्वभावच नाही. मग अस्थिर असलेल्या प्रकृतीकडून तुम्ही स्थिर सुखाची जेव्हा कल्पना करता तेव्हा ती अपूर्णच राहणार आहे. आणि म्हणून आपल्या कामना ह्या अपूर्णच राहतात. क्वचित एखाद दुसरी कधीतरी पूर्ण होऊ शकते किंवा नशीबवान असाल तर त्याच्यापेक्षा जास्त पूर्ण होऊ शकतात. पण म्हणून सगळ्याच पूर्ण होणं शक्य नाही. प्रकृतीचा तो स्वभावच नाही, प्रकृतीची ती कपॅसिटीच नाही तुमच्या सगळ्या कामना पूर्ण करण्याची. त्याच्यामुळे तुमच्या कामना ह्या अपूर्ण राहणार आहेत. आणि मग अपूर्ण राहिला कीच त्या कामनेचं रूपांतर क्रोधामध्ये होणार आहे. म्हणून काम वेगळा आणि क्रोध वेगळा असं धरण्यात काही पॉईंट नाही आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काम आणि क्रोध हे एकाच नाण्याच्या बाजू आहेत. कारण तुमच्या मनात कामना असतील ना तरच तुम्हाला क्रोध येणार आहे. निष्काम मनुष्याला कधीच क्रोध येत नाही. कारण क्रोधाचं कारणच हे आहे की माझ्या मनासारखं झालं नाही, अन्यथा क्रोध का येईल? माझ्या मनात एखादी गोष्ट मी ठरवली आणि ती पूर्ण करण्यासाठी जर इतरांनी त्याला आडकाठी केली तर मला क्रोध येणार आहे. पण मी फक्त कार्य करायचे म्हणून करते आहे, कुठल्याही अट्टहासाने मी कुठलीही गोष्ट करत नाही आहे. तर ती गोष्ट अपूर्ण करण्यासाठी इतरांनी खोडा घातला तरी मला राग येत नाही. कारण मी फक्त एक कर्तव्य म्हणून करते, अट्टहास नाही, दुराग्रह नाही आहे. म्हणून निष्काम मनुष्याला कधीच क्रोध येत नाही. क्रोध येतो हा सकाम मनुष्यालाच क्रोध येतो. ज्याच्या मनामध्ये कामना आहेत त्यालाच क्रोध येतो. म्हणून जर कोणी असं म्हणत असेल की मी निष्काम आहे आणि तो क्रोधी असेल तर तो धादांत खोटं बोलतोय. क्रोधी आहे तर कामना आहेत, वाईस वर्सा, दोन्ही पद्धतीने हे चालतं. जितक्या कामना तीव्र तितका क्रोध तीव्र, जितका काम सौम्य तितका क्रोध सौम्य. एकमेकाशी प्रपोर्शनेट आहे हे. त्याच्यामुळे काम आणि कामाच्या मागून येणारा क्रोध हे जे रजोगुणामधून उत्पन्न झालेले आहेत ते तुम्हाला सतत ह्या विश्वामध्ये काही ना काही करण्यासाठी उद्युक्त ठेवतात. आणि हे कसे आहेत तर महाशनो महापापमा. महाशनो म्हणजे हे खादाड आहेत. खादाड म्हणजे का? आता खादाड का म्हटलंय त्याला की
एखादी कामना पूर्ण झाली की माणूस थांबत नाही, त्याच्या पुढची कामना करतो. म्हणजे आता एक कामना पूर्ण झाली की आता मी तृप्त झाले, आता मला इथून पुढे कधीच कुठलीच कामना माझ्यामध्ये निर्माण होणार नाही, असं होईल का? असं होत नाही. उलट आधीची जी कामना झालेली असते ना, त्याच्यापेक्षा थोडी तरी जास्तच मोठी कामना आपल्या मनामध्ये पुढची तयार होते. म्हणजे आधीच्या कामनेपेक्षा पुढची कामना ही जास्त मोठी असते. ती पूर्ण झाली तर त्याच्या पुढची कामना ती त्याहीपेक्षा मोठी असते. म्हणून कामनेचा आकार वाढत 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 जातो. म्हणून छोट्यातल्या छोट्या कामनेला सुद्धा मनात घर देऊ नका, कारण ती छोटी, म्हणजे आपण म्हणतो ना राईचा पर्वत होतो, एवढीशी कामना असते. ती पूर्ण करत 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 जाताना त्याचा इतका मोठा त्याचं व्यापक प्रमाण होतं की ते नंतर हाताबाहेर जातं. म्हणून ह्याला खादाड म्हटले, कारण त्याची भूक भागतच नाही. एक भागली की पुढची. म्हणजे अगदी साधं सगळ्या महिलांना अगदी नेहमीचं वाक्य परिचित असलेलं आणि सगळ्या महिलांच्या तोंडी आपण अनेकदा ते ऐकतो की मी घरात एवढं सगळं करते, मला बाकी काही अपेक्षा नाही तुमच्याकडून, पण तू छान केलंस, तू सगळ्यांचं करतेस, थँक्यू बरं का, एवढं तरी म्हणावं अशी माझी किमान एवढी अपेक्षा आहे. मला इतर तुमच्याकडनं काही नको, मला साड्या घेऊ नका, मला दागिने घेऊ नका, मला काही नको, पण निदान तुझ्यामुळे घर छान चालतं एवढं म्हणायला काय एवढीसुद्धा जीभ ह्यांची रेटत नाही. माझी काय फार अपेक्षा आहे, फक्त तू छान करतेस एवढं म्हटलं तरी मला पुरेसं आहे. असतं की नाही? बायकांचं हे अगदी असतंच. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे ना, काय वावगं काय आहे त्याच्यात? त्याच्यात वावगं हे आहे की ही अपेक्षा जर तुमची पूर्ण झाली, तुम्हाला खरंच थँक्यू म्हणाले घरातले लोक की तू खरंच छान सांभाळते हां, तर थोड्या दिवसांनी तुमची कंप्लेंट काय असणार आहे? मी एवढं सगळं करते, यांनी फक्त एक थँक्यू म्हटलं की झालं का काम? बाकी काही मदत करायला नको, मला काही घरात हवं नको, बघायला नको, मीच दुकानात जाते, मीच सामान आणते, मीच भाजी आणते, यांचं आपलं बरं आहे, सगळं मी करायचं, यांनी फक्त एक थँक्यू म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. मग थोडीशी मदत मला केली, घरात काय हवं नको विचारलं तर बिघडेल कुठे? पण नाही, तेवढं विचारणार नाही. ही पुढची कामना सुरू झाली, आता फक्त थँक्यूवर आपण थांबतो का? नाही, आता मदतीची अपेक्षा सुरू होते. बरं, ती मदत करायला सुरुवात केली. ऑफिसमधनं येताना कधी भाजी घेऊन आले, कधी सामान घेऊन आले, तर थोडं बरं वाटतं. पण त्याच्यानंतर काही दिवसानंतर आपलं बोलणं काय सुरू होतं? नुसतं कधीतरी ऑफिसमधनं येताना भाजी घेऊन आली म्हणजे झालं का? बाकी घरात काही लागत नाही का? नुसती भाजी आणायची, टाकायची ओट्यावर, ती निवडते मी, करते मी. आता हा दृष्टांत कितीही वाढवता येईल, ह्याला काही लिमिट नाही. आपण विषय समजून घेऊयात की एक गोष्ट झाली की त्याच्यापुढे त्याच्यापेक्षा जास्त ताकदीची कामना निर्माण होते. म्हणून याला खादाड म्हटले. आता खादाड कसं? आपण जेवायला बसलो, आपल्याला समजा 2 पोळ्यांची भूक आहे, आपण आधी 1 पोळी खाल्ली, तर नंतर काय म्हणणार की अंदाज घेऊ द्या मला, अर्धीच पोळी वाढा. आपण अर्धी पोळी खातो, मग अंदाज घेतो की किती जागा आहे, मग म्हणू की हां ठीक आहे अजून अर्धी पोळी जाईल. बरं, अर्धी घेतली. त्याच्यानंतर जर परत कोणी आग्रह कराल की नाही आता अगदीच त्याच्यावर कोणी आग्रह केला तर चतकोर पोळी घेऊ. 2 पोळ्याची भूक असताना फार फार तर 2.25 पोळ्या खाऊ शकू आपण. म्हणजे जसं जसं आपण खात जाऊ तसं तसं भूक क्षमत जाते, कपॅसिटी खाण्याची कमी होत जाते. पण जेव्हा जसं जसं आपण कामना पूर्ण करत जाऊ तसं तसं कामनांची कपॅसिटी वाढत जाते. हे उलट्या दिशेने चालतं, म्हणून त्याला खादाड म्हणतात. एक 5 पैशाची कामना पूर्ण झाली की 10 पैशाची, 10 पैशाची पूर्ण झाली की 1 रुपयाची, 1 रुपयाची झाली की 10 रुपयाची. खादाड म्हणजे त्याची प्रवृत्ती ही वाढीकडेच राहते. म्हणून कामनांना खादाड असं भगवंत इथं म्हणतात. आणि महापापमा म्हणजे कामना कशा आहेत तर महापापी आहेत. आता पापी आणि महापापी ह्याच्यामध्ये काय फरक आहे? महापापी का म्हटले तर पापी म्हणजे मी एखादं दुष्कृत्य केलं किंवा मी एखाद्याचा अपमान केला तर मी पापी झाले.
माझ्या हातून मी एखाद्याचा अपमान केला, जाणीवपूर्वक मी एखाद्याचा अपमान केला, एखाद्याला टोमणा मारला, इन्सल्टिंग त्याला बोलले, हे माझं कर्म आहे, हे मी केलं आहे, म्हणजे मी पापी झाले. पण मला एखाद्या माणसाला त्रास द्यायचा आहे म्हणून मी दुसऱ्या माणसाला फोर्स करते की तू त्याचा अपमान कर, तू त्याला घालून पाडून बोल, असा फोर्स मी दुसऱ्या माणसाला करते आणि मग तो दुसरा मनुष्य त्या माणसाला त्रास देतो, तेव्हा मी महापापी होते. म्हणजे मी माझी कामना पूर्ण करण्याकरता दुसऱ्याला वेठीला धरलं आणि त्याच्याकडून दुष्कृत्य करून घेतलं. सरळ सरळ मी केलं तर पापी आणि मी दुसऱ्या कोणाकडनं ते करवलं तर मी महापापी. तसं कामना आपल्याकडून चुकीचं वर्तन घडवून आणतात. पॅसिव्ह वाक्य आहे, ॲक्टिव्ह टेन्स आणि पॅसिव्ह टेन्स आठवत असेल तर कामना आपल्याकडून हे घडवून आणतात, म्हणून कामनांना महापापी म्हटले. म्हणून रजोगुणामधून उत्पन्न झालेला हा काम, ज्याचं रूपांतर नंतर क्रोधामध्ये होतं, तो अत्यंत खादाड आहे, अत्यंत पापी आहे आणि तुम्हाला फोर्सफुली एखादी गोष्ट करण्यासाठी जर कोणी कारणीभूत असेल तर हा काम नावाचा विकार आहे, असं भगवंतांनी इथं सांगितलं आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, धूमेना व्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च. धूमेन आव्रियते वह्नि यथा आदर्शः मलेन च. यथा उल्बेन आवृतः गर्भः तथा तेन इदम आवृतम. म्हणजे ह्या श्लोकामध्ये 3 उदाहरणं भगवंतांनी दिलेली आहेत. आता ह्या श्लोकामध्ये काय सांगायचं भगवंतांना तर कामनांचं घनीकरण कसं होत जातं सांगितलं आहे. धूमेन आव्रियते वह्नि, जसा धुराने आवृत्त केला जातो. कोण? वह्नी म्हणजे अग्नी. अग्नी खाली प्रज्वलित असतो पण वरती धूर आहे, त्या धुरामुळे अग्नी आपल्याला दिसत नाही. जसा धुरामुळे अग्नी आवृत्त होतो. यथा आदर्शः मलेन च. आदर्श म्हणजे आरसा, आणि तो झाकला जातो. कशामुळे? तर त्याच्यावर आलेल्या धुळीमुळे आरसा झाकला जातो. यथा उल्बेन आवृतः गर्भ, जसा मातेच्या उदरामधला गर्भ वारेने आवृत्त केला जातो, झाकला जातो. तथा तेन इदम आवृतम. तथा त्याप्रमाणे तेन त्या कामनांद्वारे इदम आवृतम तुमचा विवेक झाकला जातो. तुमची सारासार विचार करण्याची बुद्धी ह्या कामनांमुळे झाकली जाते. आता ही जी 3 उदाहरणं आहेत ना, ही 3 उदाहरणं कामनांचं घनीकरण दाखवतात. किती विचारपूर्वक, किती छान उदाहरणं भगवंतांनी इथे दिली आहेत बघा. धूमेन आव्रियते वह्नि म्हणजे जेव्हा अग्नी धुराने झाकला जातो तेव्हा तो धूर जर दूर करायचा असेल आणि अग्नी प्रगट व्हायला हवा असेल धुरामागचा, तर काय करायला लागेल? एक हवेचा झोत जरी आला तरी तो धूर बाजूला होईल आणि अग्नी दिसेल, बरोबर? किंवा हवेचा झोत नाही आला, आपण फुंकर मारली फुंकणीने किंवा नुसती, किंवा एखादा वस्तू घेऊन पुठ्ठा वगैरे घेऊन असं हलवलं तरी तो धूर बाजूला जाईल आणि अग्नी प्रगट होईल. म्हणजे एक वाऱ्याचा झोत त्या धुराला बाजूला करायला पुरेसा आहे. त्याच्यानंतरचं उदाहरण सांगतात भगवंत की जसा आरसा धुळीने माखला जातो, तर आरशावर जेव्हा धूळ येते तेव्हा नुसत्या फुंकरीने काम होत नाही, त्याला कापड घेऊन स्वच्छ पुसावं लागतं. म्हणजे अग्नीवरचा धूर बाजूला काढायला जितके कष्ट आहेत त्याच्यापेक्षा अधिक कष्ट आहेत आरसा स्वच्छ करायला. धूळ जर आरशावर असेल तर ती पुसायला विशेष वेगळे कष्ट घ्यावे लागतील, नुसतं फुंकर मारून होणार नाही. आणि त्याच्या पुढचं उदाहरण भगवंत असं सांगतात, यथा उल्बेन आवृतः गर्भ. जसा मातेच्या उदरामधला गर्भ वारेने झाकला जातो. आता मातेच्या उदरामधला गर्भ जेव्हा वारेने झाकला जातो तेव्हा त्या गर्भाला तिथून बाहेर काढणं हे
त्याहीपेक्षा कितीतरी कष्टप्रद आहे. आणि कष्टप्रद तर आहेच आहे, वेळखाऊ काम आहे. त्याला खूप जास्त वेळ लागणार आहे. त्याला जेवढा वेळ घ्यायचा आहे तेवढा द्यावाच लागणार आहे. तितक्या पर्टिक्युलर वेळानंतर 9 महिन्यानंतरच तो बाहेर येणार आहे. आणि तो अशा पद्धतीने आवृत्त आहे की धुराच्या खालचा अग्नी आहे आपल्याला दिसू शकतो. आरसा धुळीने जरी माखलेला असला तरी आरसा आहे हे कळू शकतं. पण वरून बघताना मातेच्या उदरामधला गर्भ असा उघड्या डोळ्याला दिसत नाही. म्हणजे विवेक इतका झाकला जातो. नुसत्या उघड्या डोळ्याने तुम्हाला मातेचा गर्भ दिसणार नाही. म्हणजे त्याचं कामनांचं घनीकरण कसं होत जातं. पहिले जे 2 उदाहरणं आहेत की अग्नीवरचा धूर सहज हलवता येईल, त्याच्यापेक्षा थोड्याशा कष्टाने आरशावरची धूळ हलवता येईल, आणि त्याच्यानंतर मातेच्या गर्भामधला किंवा मातेच्या उदरामधला गर्भ बाहेर यायला अत्यंत जास्त कष्ट आहेत. अत्यंत कष्टप्रद प्रक्रिया आहे ती. गर्भ किंवा मुलाला जन्म देणं ही अत्यंत कष्टप्रद प्रक्रिया आहे. म्हणजे जेव्हा कामना तुमच्या थोडक्या असतात किंवा अत्यंत सटल किंवा अत्यंत सूक्ष्म पातळीवर किंवा अत्यंत छोट्या कामना असतात ना, तेव्हाच त्या कामनांना तुमच्या जीवनातनं हद्दपार करा. घनीकरण होत 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 ते उदरामधल्या सारखं जर घनीकरण झालं तर नंतर तिथून बाहेर पडणं अत्यंत कष्टप्रद आहे. म्हणून पहिल्या 2 पातळ्यांवरच कामनांना टाटा बाय बाय करा. पहिल्या 2 पातळ्यांवरच कामना. म्हणून जसं मगाशी आपण बघितलं, मला फक्त थँक्यू म्हणण्याची अपेक्षा आहे, बाकी काही केलं नाही तरी चालेल. आधी ती अपेक्षा सोडा. कारण ती अपेक्षा नाही सोडली तर उद्या घरात स्वयंपाक 2 वेळचा करण्यापर्यंत ती अपेक्षा जाणार आहे आपली. त्याच्यामुळे आधी ती, अगदी हे रोजच्या जीवनातलं उदाहरण म्हणून सांगते, पण कुठलीही अपेक्षा बघा, ती थोडक्यात जर आटोपती घेतली नाही तर त्याचं घनीकरण इतक्या स्पीडनी होतं, इतक्या स्पीडनी. आता हे म्हणायला किंवा सांगायला वेळ लागतोय आपल्याला, पण आपल्याला कळत पण नाही, इतक्या झपाट्याने त्याचं घनीकरण होतं कामनेचं. त्याच्यामुळे साधकांनी अत्यंत सावध असायला पाहिजे की माझ्या मनामध्ये कुठली कामना येते आणि ती किती झपाट्याने घनीकरणाकडे जाते, ह्याच्याकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं साधकाला. आणि म्हणून कामना आपल्या मनामध्ये उत्पन्न झाल्या क्षणी आपल्याला कळलं पाहिजे, इतके अलर्ट आपण असलो पाहिजे. आपण जेव्हा बेधुंद आणि बेहोश पद्धतीने जगत असतो तेव्हा कामना आपल्या मनामध्ये येतात, त्याच्या प्रवाहामध्ये आपण वाहत जातो, चुकीची कामं करत जातो, आणि हे आपल्या गावीसुद्धा नसतं. साधकांनी अत्यंत अलर्ट राहायला पाहिजे. मनामध्ये कामना आली की त्याला चटकन कळलं पाहिजे आणि तिथल्या तिथे पहिल्या 2 पातळ्यांवरच त्याचं निराकरण केलं पाहिजे. नंतर ती कष्टप्रद प्रोसेस फार अवघड होतं मग त्याच्यातनं बाहेर पडायला. बाळंतपण माहिती आहे, आता आपल्याला या सगळ्या वैज्ञानिक सगळ्या घडामोडींमुळे किंवा टेक्नॉलॉजीज नवीन नवीन आल्यात म्हणून आता सोपं झालं आहे बाळंतपण. पण पूर्वी कित्येक स्त्रियांचे प्राण जात होते बाळंतपणामध्ये. इतके भयंकर कष्ट होतात, इतके भयंकर वेदना होतात. तितक्याच भयंकर वेदना कामनांमुळे होतात. कारण अपेक्षा, याचना, स्पृहा, आपण हे सगळे प्रकार बघितले 2ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकांमध्ये. ह्या सगळ्या तुम्हाला अंतर्बाह्य दुःख देतात. अत्यंत कष्टप्रद आयुष्य होतं. ज्या मनुष्याला इतर कोणाकडून अपेक्षा राहतात ना, मग चांगल्या बोलण्याच्या असू दे, मानपान असू दे, काही असू दे, किंवा चांगलं खायला प्यायला मिळू दे, चांगलं लिहायला मिळू दे, ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या ना की अंतर्बाह्य मनुष्य जळत असतो त्या कामनांच्या आगीमध्ये. त्याच्यामुळं कामनांचं घनीकरण झाल्यानंतरच्या वेदना खूप भयंकर आहेत. म्हणून कामना इतक्या दृढ होऊच न देणे हा त्याला पर्याय आहे. आणि म्हणून साधक संजीवनी नावाचा एक खूप सुंदर ग्रंथ आहे. त्या म्हणजे स्वामी रामसुखदासजींचा तो ग्रंथ आहे आणि त्यांनी गीतेवर भाष्य केलेलं आहे.
तर त्या ग्रंथामध्ये स्वामी रामसुखदास असं म्हणतात की कामनांना ओळखा आधी, आणि आधी कामनांचं वर्गीकरण करा. आवश्यक काय आहे, अनावश्यक काय आहे ह्याचं वर्गीकरण करा, आणि मग त्याप्रमाणे कुठल्या कामना पूर्ण करण्याच्या मागे आपल्याला जायचं आहे आणि कुठल्या कामनांचा त्याग करायचा हे तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी त्यांनी काही विचार सांगितला की आवश्यक आणि अनावश्यक भेद कसा करायचा कामनांमध्ये. तर त्यांनी सांगितलं की मनुष्याने त्याच कामना पूर्ण कराव्यात मनुष्याने त्याच कामना पूर्ण कराव्यात ज्या वर्तमानामध्ये उत्पन्न झालेल्या आहेत. म्हणजे आत्ता जर माझी एखादी कामना निर्माण झाली माझी, तर तीच पूर्ण करायची. भूतकाळातल्या कुठल्याही कामना पूर्ण करण्यासाठी धडपड करायची नाही. त्यावेळेला मी तसं ठरवलं होतं, तेव्हाची ती माझी इच्छा आहे, सब झूठ आहे. आत्ता वर्तमान काळामध्ये जी कामना उत्पन्न झाली आहे तीच पूर्ण करायची. असं म्हणलं की 50%हून किंवा त्याच्याही पेक्षा जास्त कामना इथंच रद्द झाल्या. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट ते सांगतात की वर्तमान काळात उत्पन्न झालेलीच कामना पूर्ण करायची, आणि जी कामना पूर्ण करण्याची सामुग्री आत्ता उपलब्ध आहे वर्तमान काळात तीच कामना पूर्ण करायची. म्हणजे मला आत्ता वर्तमान काळामध्ये समजा भूक लागली आहे, तर आत्ता वर्तमान काळात भूक लागलेली आहे, ती आवश्यकता पण आहे शरीराची, तर ती कामना मी पूर्ण केली पाहिजे. ती गरज आहे, ती मी कामना पूर्ण केली पाहिजे. मग दुसरी अट काय सांगितली की त्याची सामुग्री आत्ता तुमच्याकडे उपलब्ध असली पाहिजे. मग आत्ता मला कडकडून भूक लागली आणि मला आत्ता इमिजिएट खाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मग घरात जी पोळी भाजी अवेलेबल आहे ती खाऊन मी पोट भरायचं आहे. नाही, मला आत्ता पुरणपोळीच पाहिजे हा अट्टहास करायचा नाही. आत्ता जी सामुग्री उपलब्ध आहे, पुरणपोळी असेल तर खा, पण नसेल तर त्याच्यासाठी अडून नाही राहायचं. आत्ता जी सामुग्री उपलब्ध आहे त्या उपलब्ध सामुग्रीमधनं तुमची कामना पूर्ण करा. अजून कितीतरी कामना रद्द होतील अशाने. आणि तिसरा पॉईंट ते असं सांगतात की जी कामना पूर्ण करताना स्वतःचं किंवा इतरांचं अहित होणार नाही अशी कामना पूर्ण करा. म्हणजे मला भूक लागलेली आहे, घरात पोळी भाजी उपलब्ध आहे, मी ते खाऊ शकते आणि ते खाल्ल्याने इतर कोणाचंही अहित होणार नाही आहे, तर ही कामना मी आत्ता पूर्ण करू शकते. पण मला भूक लागलेली आहे, मला आत्ता घरात पोळी भाजी आहे ती नको आहे, मला काहीतरी चमचमीत खायचं आहे, आणि हल्ली नॉनव्हेज खाण्याचा प्रकार किती लोकांचं वाढलं आहे, आणि म्हणून मी काहीतरी हॉटेलमधनं नॉनव्हेज मागवून खाल्लं, त्या जीवाचं अहित करून जर मी काही खाल्लं तर त्या जीवाचंही अहित आहे, माझीही कर्म बिघडणार आहेत, आणि त्यात कालांतराने त्या कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे माझंही अहितच होणार आहे. म्हणून जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी कोणा प्राण्याला मारून खाणं हे अत्यंत अहितकारक आहे, ते पूर्ण करायचं नाही. म्हणून आपल्याकडे अपेयपान, अभक्षभक्षण वर्ज्य सांगितलेलं आहे. त्यांनी अहित होतं स्वतःचंही आणि इतरांचंही. मग हे नियम लावायचे तुमच्या, कारण कामनांशिवाय किंवा इच्छांशिवाय किंवा कुठल्या क्रियांशिवाय माणसाचं आयुष्य पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं काही ना काही इच्छा येणार आहेत, विचार येणार आहेत, त्याप्रमाणे कार्य करावे लागणार आहे. मग कुठल्या इच्छा पूर्ण करायच्या, तर ज्या वर्तमान काळात उत्पन्न झालेल्या आहेत, ज्या पूर्ण करण्याची सामुग्री वर्तमान काळात उपलब्ध आहे, आणि जे पूर्ण केल्यानंतर माझं किंवा इतरांचं अहित होणार नाही अशाच कामना फक्त पूर्ण करायच्या. आणि असा जर क्रायटेरिया लावला ना, तर मला वाटतं 95%पेक्षा जास्त कामना आपल्या रद्द होतील. आणि मग त्या आवश्यक अनावश्यक भेद आपल्याला कळेल, आणि मग त्या कामनांचं घनीकरण आपल्याला थांबवता येईल. ही प्रक्रिया का करायची आहे, तर कामनांचं घनीकरण थांबवण्यासाठी करायची. कारण एकदा कामनांची घनता वाढत गेली तर त्यानंतर त्यामधून बाहेर पडणं अत्यंत अवघड होतं, कष्टप्रद होतं, दुःखदायक होतं.
त्यामुळे आवश्यक अनावश्यक भेद करून मग कुठल्या कामना पूर्ण करायच्या आणि कुठल्या त्यागायच्या हे ठरतं आणि मग घनीकरण रोखता येतं आपल्याला. म्हणून हा इतका छान श्लोक आहे. कुठलीही कामना, कुठलीही इच्छा मनात आली की हे 3 निकष त्याला लावायचे आणि त्याप्रमाणे ठरवायचं की ही इच्छा पूर्ण करायची की नाही करायची. म्हणून धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेने दमावृतम. आणि म्हणून ह्या सघनीकरणाच्या दिशेने आपल्याला जायचं नाही आहे असं भगवंतांनी इथे सांगितलं. तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, आजच्या तिसऱ्या श्लोकामध्ये, आवृतै ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पूरेणानलेन च. नित्यवैरिणा हा जो काम आहे हा कसा आहे, नित्यवैरी आहे. कारण कामना तुमच्या मनामध्ये सततच निर्माण होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, सततच त्या कामनांशी आपल्याला युद्ध करावं लागणार आहे. सततच बघायला लागणार आहे की कुठल्या कामना पूर्ण करण्याच्या योग्यतेच्या आहेत आणि कुठल्या नाहीत. म्हणून ज्ञानी माणसालाच का म्हटले, ज्ञानी माणसाचा हा नित्यवैरी असं का म्हटले, अज्ञानीचा नाही का? अज्ञानीचा सुद्धा आहे, पण अज्ञानीला तो मित्र वाटतो, शत्रू वाटतच नाही. ज्ञानी मनुष्याला कळते की ह्या कामना आपल्या शत्रू आहेत आणि अज्ञानी मनुष्याला वाटतं अरे ह्या कामनांमुळे मला सुख मिळते, ह्या कामनांमुळे मी काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतोय, मी जास्त पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतोय, मी सुखसंपत्तीची साधनं मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या कामना माझ्या मनात येत आहेत आणि ह्या कामनांमुळे मी वेगवेगळ्या गोष्टी संपादन करतोय आणि त्याच्यामुळे मला सुख मिळते, म्हणून ह्या कामना शत्रू आहेत असं अज्ञानी माणसाला वाटतच नाही. पण त्या मित्राच्या रूपात आलेल्या शत्रूला ज्ञानी मनुष्य ओळखतात. म्हणून ज्ञानी माणसांचा हा काम नित्यवैरी आहे असं सांगितलं आहे. कामरूपेण कौंतेय दुष्पूरेणानलेन च. दुष्पूरेण म्हणजे कारण ह्या संपणार नाही आहेत ना. आपण असं बघितलं ना की ह्या कामाला संपत नाहीत. एक पूर्ण झाली की त्याच्यापेक्षा जास्त व्यापक पुढची कामना निर्माण होते. म्हणून दुष्पूरेण अनलेन म्हणजे अग्नी, कधीही तृप्त न होणारा अग्नी आहे हा काम असं भगवंत म्हणत आहेत. कारण अग्नी शांत व्हावा ह्या उद्देशाने जर आपण त्याच्यामध्ये तुपाची आहुती देत राहिलो तर अग्नी शांत होणार आहे का भडकणार आहे? त्याच पद्धतीने आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि आपल्याला समाधान मिळावं म्हणून जर आपण त्या इच्छांच्या मागे धावत राहिलो की ह्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर समाधान मिळेल, तर जसा अग्नी भडकतो तुपाच्या आहुतीने तसाच हा कामविकार भडकतो त्याच्या पूर्ततेने. तुम्ही जितक्या वेळेला जितक्या पद्धतीने तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तितक्या त्या जास्त वाढतात. म्हणजे मला एखादं खूप सुंदर एक बासुंदी एका ठिकाणी खूप छान बासुंदी प्यायला मिळाली तर माझी बासुंदी पिण्याची इच्छा कामना कायमसाठी तृप्त नाही झाली. उलट आता त्यानंतर जितक्या वेळेला मला बासुंदी मिळेल तितक्या वेळेला माझी ही अपेक्षा असणार आहे की मागे जेव्हा मला खूप चांगली बासुंदी मिळाली होती ना त्याच्यापेक्षा 5% तरी ही जास्त चांगली असेल तर मजा आहे, नाहीतर काय मजा आहे. नाहीतर मग तीच किती छान होती, त्याच्यासारखी ह्याला चव नाही, त्याच्यासारखी ही घट्ट नाही, त्याच्यासारखा सुगंध ह्याला नाही असं म्हणून कितीही चांगल्या तुमच्या पुढे बासुंदी आल्या तरी एकदा तुम्हाला छान अत्युत्तम मिळालं आहे ना त्याच्यानंतर तुम्हाला बाकीच्या चांगल्या गोष्टींची सुद्धा किंमत राहत नाही. त्याच्यापेक्षा तुम्हाला आता त्याच्याही पेक्षा जास्त चांगल्याची अपेक्षा आहे. म्हणून जसं तुपाची आहुती घातल्यानंतर अग्नी अजून भडकतो तसं एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर ती इच्छा अजून भडकते. त्याला अजून खूप मोठ्या प्रमाणात शांत करण्यासाठी सामुग्रीची आवश्यकता लागेल. पण ती सामुग्री आपण पुन्हा जर तुपाच्याच माध्यमातून दिली तर ते पुन्हा अजून भडकणार आहे. म्हणून हा कधीच तृप्त न होणारा हा अग्नी आहे. दुष्पूरेण अनलेन च. म्हणून
आणि जेव्हा अशा इच्छा अपेक्षा वाढत 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 जातात तेव्हा मनुष्याचा विवेक मरतो. योग्य अयोग्य गोष्ट विचार करण्याच्या परिस्थितीमध्ये मनुष्य राहत नाही, त्या कामनांच्या मागे धावत जातो. ययाती नावाची एक कादंबरी होती, ययाती राजाची गोष्ट माहिती असेल खूप जणांना. इतका त्याने आयुष्याचा उपभोग घेतला, इतका उपभोग घेतला, त्याचा मृत्यूची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं मला नाही, मला मरायचं नाही आहे, मला अजून खूप उपभोग घ्यायचा आहे, मला ह्या शरीरामार्फत अनेक गोष्टींचा उपभोग घ्यायचा आहे, ह्या सुखाचा उपभोग घ्यायचा आहे, मला आत्ता नाही मरायचं आहे, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मग त्याला असं सांगण्यात आलं की ठीक आहे, तुझं वृद्धापकाळ जर दुसरा कोणी घ्यायला तयार झाला आणि त्याचं तारुण्य जर तुला कोणी दुसऱ्याने दिलं तर तू अजून जगू शकतो, पण हे कंपन्सेट व्हायला पाहिजे, तुला एक्स्ट्राचं काही मिळणार नाही. आणि मग त्याला मुलं होती, त्यांनी म्हणजे माणसाचा विवेक किती मरतो, त्याला इतका उपभोग घेण्याची त्याची इतकी लालसा होती की त्यांनी हा प्रस्ताव स्वतःच्या तरुण मुलांपुढे मांडला की मला वृद्धत्व आलेलं आहे, पण माझी उपभोग घेण्याची इच्छा अजून पूर्ण झालेली नाही आहे आणि मला असा ऑप्शन देण्यात आलेला आहे की तुमचं वार्धक्य जर कोणी घेईल आणि स्वतःचं तारुण्य तुम्हाला देईल तर तुम्हाला हे असं एक्सचेंज करता येईल, अन्यथा तुम्हाला ह्याच वृद्धापकाळात थोडं पुढे जाऊन मरावं लागणार आहे, पण मला मरायचं नाही आहे. तर तुमच्यापैकी कोण मला तुमचं तारुण्य देऊ शकतं का, हे स्वतःच्या तरुण मुलांना ययातीने विचारले. आणि मग त्याचा सगळ्यात धाकटा जो मुलगा आहे त्यांनी सांगितलं की बाबा मी माझं सगळं तारुण्य तुम्हाला देतो, तुमचं वार्धक्य घ्यायला मी तयार आहे. ते ऐकल्यानंतर सुद्धा ययातीला असं वाटलं नाही की आपण आपल्या सगळ्यात तरुण मुलाचं आयुष्य खेचून घेतोय, त्याचं संपूर्ण आयुष्य इथे पडलेलं आहे, त्याची वेळ आहे आता ह्या सुखांचा उपभोग घेण्याची आणि आपण आपल्या सुखासाठी त्याचं तारुण्य घेतोय. हा विवेक मरतो. इतकं कामनांचं घनीकरण झालेलं आहे, इतकं कामनांचं घनीकरण झालेलं आहे की आपण कोणाला काय त्रास देतोय आणि आपण कोणाच्या बदल्यात काय, कशाच्या बदल्यात काय मागतोय, हा विवेकसुद्धा माणसाचा मरतो. आणि ययातीने आपल्या त्या धाकट्या मुलाचं तारुण्य घेतलं आणि त्याला वार्धक्य दिलं आणि अवघ्या 20-22 वर्षाचा मुलगा म्हातारा दिसायला लागला आणि हा पुन्हा तरुण झाला आणि पुन्हा ह्याने उपभोग घ्यायला सुरुवात केली सगळ्या गोष्टींची. तेव्हा त्या धाकट्या मुलाला असं विचारलं की तुझ्या वडिलांची इतकी वर्ष उपभोग घेऊन झाल्यानंतर सुद्धा इच्छा गेली नाही, त्यांनी पुन्हा अजून तुझं तारुण्य घेतलं, तू दिलंस कसं, तुला इच्छा नाही झाली का. तो म्हणाला की जर त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी उपभोग घेऊन सुद्धा त्यांची इच्छा संपली नाही तर माझ्या लक्षात आलं की मीही घेऊन त्याची इच्छा संपणार नाही आहे, मग जे संपणारच नाही आहे त्या वाटेला मला जायचंच नाही. हा विवेक कामनांचं घनीकरण होण्याच्या आधी केला जाऊ शकतो. एकदा कामनांचं घनीकरण झाल्यानंतर हा विवेक करता येत नाही मनुष्याला. म्हणून म्हणजे जिथे खड्डा आहे माहिती आहे तिथे जाऊन खड्ड्यात पडून बघायची आवश्यकता नाही. सगळ्यांनी जे सांगितले काय म्हणतात, पुढच्याच ठेच मागचा शहाणा, ह्या पद्धतीने. म्हणून सद्ग्रंथांचं वाचन, त्याचं श्रवण, त्याच्यावर चिंतन मनन का करायचं, कारण कुठे काय काय धोके आहेत ते सांगून ठेवलेले आहेत. तसंच भगवंत आत्ता आपल्याला इथे कामनांच्या प्रांतात असलेला धोका सांगतायत की घनीकरण होण्याच्या आत थांबवा. एकदा घनीकरण झाल्यानंतर तुम्हाला हा विषय थांबवता येत नाही. आणि म्हणून मग ययातीने आपलं संपूर्ण आयुष्य तर उपभोग घेतलाच होता, मुलाकडनं मिळालेल्या आयुष्याचा सुद्धा त्यांनी पूर्ण उपभोग घेतला, पुन्हा त्याही तारुण्याचं पुन्हा वार्धक्यामध्ये रूपांतर झालं, तरीही त्याच्या इच्छा संपल्या नव्हत्या, तरीही त्याची कामना तृप्त झालीच नव्हती. मग जे पूर्ण होणारच नाही आहे त्याच्यामागे धावत गेला तर तुमचा विवेक ढासळतो आणि अविवेकाने मनुष्य मग अनेक दुष्कृत्य कुकृत्य करतो. आणि म्हणून ह्या कामनांना उघड्या डोळ्यांनी बघा,
ह्या कामनांना समजून घ्या, त्याची आवश्यकता अनावश्यकता समजून घ्या, असं भगवंत इथे सांगतायत. आणि ह्या कामनांच्या अग्नीपासून किंवा ह्या कामनांच्या दाहापासून स्वतःला कसं लांब ठेवता येईल ते बघा, असं भगवंताने इथे सांगितलं आहे. आवृतय ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. आणि मग ह्याच्यासाठी काय, जर ह्या कामनांचं घनीकरण थांबवायचं आहे तर काय केलं पाहिजे, तर आधी तो काम आहे कसा, तो राहतो कुठे हे कळलं पाहिजे. मग शत्रूचा शिबिर कुठे आहे किंवा शत्रूचा ठाव ठिकाणा कुठं आहे हे कळल्याशिवाय शत्रूला उद्ध्वस्त करता येत नाही. म्हणून भगवंत पुढच्या श्लोकामध्ये ह्या कामाचा वास्तव्य कुठं असतं हे सांगतात. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानम् उच्यते. इंद्रियाणि मनः बुद्धी अस्य अधिष्ठानम् उच्यते. अस्य म्हणजे ह्याचं, अस्य म्हणजे हा काम, कुठे, अधिष्ठानम् उच्यते. अधिष्ठान कुठे आहे, अधिष्ठान म्हटलं, उच्यते म्हणजे म्हटलं जातं, ह्याचं अधिष्ठान म्हटलं जातं. कशाला, इंद्रिय, मन आणि बुद्धी ह्या 3 ठिकाणाला कामाचं अधिष्ठान म्हटलं जातं. म्हणजे ह्या 3 ठिकाणी काम वास्तव्याला असतो. एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम. आणि ह्या 3 ठिकाणी राहून देहाभिमानी मनुष्याला हा काम विमोहित करतो. देहिनम, देहाभिमानी जो आहे ना त्याला तो काय करतो, विमोहित करतो, मोहित करतो. इंद्रिय, मन आणि बुद्धी या 3 ठिकाणी काम राहतो असं भगवंतांनी सांगितलं. आणि मग जर ह्या 3 ठिकाणी काम राहतो तर तो कसं काम करतो आणि मग त्याला थांबवायचं कसं हेही भगवंत सांगतात. आता इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्यामध्ये काम राहतो म्हणजे कसं, अगदी इंद्रियांचा स्वभावच आहे. एका ठिकाणी जर दुर्गंध पडलेला दुर्गंधी असेल किंवा एखाद्या ठिकाणी घाण असेल, कचरा असेल आणि एखाद्या ठिकाणी फुलांचे गुच्छ ठेवले असतील तर स्वाभाविकच इंद्रिय फुलांच्या गुच्छाकडे झुकले जाणार आहेत. त्या चांगलं, छान ह्या गोष्टीकडे, ज्या गोष्टींनी इंद्रियांना सुख मिळेल ह्या गोष्टींकडे स्वाभाविकच इंद्रियांचा ओढा असतो. मन त्याला त्याच पद्धतीने आदेश देतं. मनामध्ये चांगल्या गोष्टींसाठीच किंवा सुखाच्या गोष्टींसाठीच लालसा असते आणि बुद्धीने हेच निर्णय घेऊन सांगितलेलं असतं की असं असं कर. म्हणून इंद्रिय, मन आणि बुद्धी ह्या सगळ्यांचा ओढा हा किंवा ह्या सगळ्यांचं जे काम असतं ते मनुष्याच्या अंतस्थ अगदी चित्तामध्ये जो काम स्थित झालेला आहे ना त्याच्या पूर्तीच्या दिशेनेच हे 3 काम करतात. इंद्रिय, मन आणि बुद्धी. इंद्रिय आणि मनोबुद्धी अस्य अधिष्ठानम् उच्यते. मग इंद्रियाच्या मध्ये जर काम आहे आणि मनामध्ये आहे आणि बुद्धीमध्ये आहे तर त्या वास्तव्यावर हमला केला पाहिजे. म्हणजे शत्रूचा तळ कुठे हे कळल्यानंतर त्यावर आपण कब्जा केला पाहिजे. शत्रूच्या तळावर आपल्याला कब्जा करता आला पाहिजे. मग भगवंत म्हणाले तस्मात्त्वमिंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ. म्हणून काय कर तू भरतर्षभ, अर्जुना, भरतश्रेष्ठ अर्जुना, तस्मात्त्वमिंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ. आधी इंद्रियांना नियमामध्ये ठेव, आधी इंद्रियांवर लगाम घाल, आधी इंद्रियांवर लगाम घाल. कारण पापमानं प्रजही हे नाही ज्ञान विज्ञान नाशनम. हा काम इंद्रियांमार्फतच एंटर करतो म्हणून इंद्रियांना लगाम घाल. आता इंद्रियांना लगाम घाल त्याच्यामार्फत काम एंटर करतो म्हणजे काय होतं तर माझ्या इंद्रियांच्या कक्षेमध्ये जितके विषय आहेत त्याच विषयी कामना माझ्या मनामध्ये निर्माण होणार आहेत. म्हणजे ज्या पदार्थांची चव मला माहिती आहे
त्याच पदार्थांची इच्छा कधी ना कधी मला निर्माण होणार आहे खाण्यासाठी. जे चांगलं संगीत मी आत्तापर्यंत ऐकलेलं आहे किंवा जे स्तुतीचे शब्द मी ऐकलेले आहेत तेच शब्द वारंवार ऐकण्याची इच्छा माझी होणार आहे. जे माझ्या इंद्रियांच्या कक्षेत नाही त्याची मला इच्छा होत नाही. म्हणजे मला पुरणपोळीची इच्छा होईल कारण पुरणपोळीची चव मी घेतलेली आहे. पण XYZ देशामध्ये ABC नावाची कुठली तरी डिश तयार होते हे जर माझ्या इंद्रियांना कधी माहितीच नाही आहे तर त्या डिशची, त्या पदार्थाची इच्छा माझ्या मनामध्ये कधीच निर्माण होणार नाही. माझ्या मनामध्ये त्याच इच्छा निर्माण होतील ज्या इच्छा किंवा ज्या गोष्टींची चव किंवा ज्या गोष्टींचा अनुभव माझ्या इंद्रियांनी घेतलेला आहे. ज्या गोष्टीचा अनुभव माझ्या इंद्रियांनी घेतलाच नाही त्याची इच्छा माझ्या मनामध्ये निर्माणच होणार नाही. आणि म्हणून इंद्रियांना अत्यंत आवश्यक त्याच गोष्टींसाठी किंवा आवश्यक त्याच गोष्टी इंद्रियांपुढे द्या. अनावश्यक तुमच्या कुठल्याही गोष्टी, अनावश्यक गोष्टी इंद्रियांच्या संपर्कामध्ये येऊ देऊ नका. ज्याच्याशी तुमचा अर्थार्थी काही संबंध नाही अशा माहिती गोळा करू नका. ज्याच्याशी तुमचा अर्थार्थी काही संबंध नाही असे गॉसिप करू नका. आता हल्ली ते खूप झालं आहे. व्हॉट्सअपवर कुठल्याही रोगाची माहिती येते, कुठल्या दरोड्याची माहिती येते, त्याच्याशी तुमचा अर्थार्थी संबंध नाही आहे. उगाच ते ऐकून त्याची भीती मनात घेऊन ते रोग तुम्ही मॅनिफेस्ट करता. कुठल्याही सारख्या सगळ्या बेसिक माहिती असणं माहिती गरजेचं आहे, ठीक आहे. पण उगाचच ह्या रोगाची सगळी माहिती घ्या, त्या रोगाची. आपण डॉक्टर नाही आहोत, आपल्याला त्या सगळ्याची माहिती घ्यायची गरज नाही आहे. आपण बेसिक हायजीन पाळून आपली तब्येत व्यवस्थित ठेवायची आहे बस. सगळ्या गोष्टींची माहिती मग त्या रोगामध्ये असं होतं, ह्या रोगामध्ये असं, त्या रोगामध्ये तसं होतं, असं करून करून विचार करून 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 तुमच्या मनात तेच विचार येऊन ते रोग तुम्ही मॅनिफेस्ट करता स्वतःसाठी. म्हणून ज्या गोष्टीची आवश्यकता नाही त्या गोष्टींच्या माहिती गोळा करत बसू नका. त्याच्यामुळे व्हॉट्सअपवर काय वाचायचं किंवा यूट्यूबवर काय बघायचं याच्यावर पण खूप मोठा कंट्रोल असला पाहिजे. इंद्रियांना ताब्यात ठेवायचं म्हणजे काय हा पण विषय आपला विस्ताराने बोलून झालेला आहे दुसऱ्या अध्यायाच्या वेळेस. इंद्रिया कशी कंट्रोलमध्ये ठेवायची, अनावश्यक गोष्टींची एंट्री करू द्यायची नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण माहिती ह्या सदराखाली गोळा करतो पण ती माहिती नसती, तो कचरा असतो. म्हणजे तुमच्या सोसायटीमधला सगळा कचरा जर उचलून तुमच्या घरामध्ये आणून टाकला तर तुमच्या घराची काय अवस्था होईल. पण ह्या एका फोन मार्फत, सोशल मीडियामार्फत तुम्ही जगातल्या सगळ्या कचऱ्याची माहिती गोळा करताय आणि तुमच्या मनामध्ये टाकताय. तुमच्या मनाची अवस्था काय होईल. सगळ्या जगातला कचरा त्या फोनमधनं येऊन तुमच्या मनामध्ये ओतला जाऊ शकतो जर तुम्ही काळजी घेतली नाही तर. सगळ्या जगातली छान फुलंसुद्धा येऊ शकतात तुमच्या मनामध्ये. फुलं आणायची का कचरा आणायचा ते आपल्या एका क्लिकवर अवलंबून आहे. काय ऐकायचं काय ऐकायचं नाही. इंद्रियांना काय अलाऊ करायचं, काय वाचायला द्यायचं, काय बघायला द्यायचं, काय ऐकायला द्यायचं, काय चाखायला द्यायचं, हे आपला त्याच्यावर कंट्रोल असला पाहिजे. म्हणून इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवा. म्हणजे जे तुम्हाला हानिकारक होणार नाही, जे अनावश्यक आहे ह्या गोष्टींपासून स्वतःला एका डिस्टन्सवर ठेवा. एक डिस्टन्स मेंटेन करा. म्हणून तस्मात्त्वमिंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ. आधी काय कर तर इंद्रियांना ताब्यात ठेव. पापमानं प्रजही हे ज्ञानविज्ञाननाशनम. कारण हा पापी काम काय करतो, इंद्रियांमार्फतच ॲक्टिव्ह होतो आणि ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करतो. आता ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय. विज्ञान म्हणजे आपण असं म्हणतो की आधुनिक विज्ञान, मॉडर्न सायन्सला आपण विज्ञान असं म्हणतो. पण विज्ञान ह्या शब्दाचा खरा अर्थ काय आहे तर पृथ्वी तत्वापासून ईश्वर तत्वापर्यंतचं जे काही ज्ञान आहे त्याला विज्ञान म्हणायचं. पृथ्वी तत्वापासून, पृथ्वी ग्रहापासून नाही, पृथ्वी तत्वापासून ईश्वर तत्वापर्यंत जे काही ज्ञान आहे ते सगळं विज्ञान या कक्षेमध्ये येतं.
आणि ज्ञान म्हणजे काय, तर अत्यंत सोप्या भाषेमध्ये समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. ज्ञान म्हणजे काय, समर्थ म्हणाले, दासबोधामध्ये ओवी येते. समर्थ असं म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, त्या नाव ज्ञान. दॅट्स ऑल. क्लीन अँड क्लिअर. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. बास. स्वरूप ज्ञानालाच फक्त ज्ञान म्हटलं जातं. स्वरूप ज्ञानालाच फक्त आत्मज्ञान म्हटलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त जे काही तुमच्याकडं ज्ञान आहे ते सगळं प्राकृतिक आहे आणि म्हणून ते विज्ञान या कक्षेमध्ये येतं. प्रकृतीच्या अंतर्गत जे काही येतं त्याला विज्ञान म्हणायचं आणि स्वरूपाचं जे आहे त्याला ज्ञान म्हणायचं. आणि जेव्हा तुमच्या कामना अशा वाढत जातात तेव्हा ज्ञान आणि विज्ञान दोन्हीचा नाश होतो. नाश होतो म्हणताना स्वरूपाचा कधीच नाश होत नाही. नाश होतो म्हणताना ते झाकलं जातं, आवृत्त केलं जातं. जसं आधीच्या श्लोकांमध्ये आपण बघितलं की तो झाकलं जातं. आहे ज्ञान तिथेच आहे, पण कामनांचे ढग त्याच्यावर येतात. सूर्य आकाशातच असतो पण मध्ये ढग येतात आणि म्हणून सूर्य दिसत नाही. तसं कामनांमुळे आपण आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आधी पहिलं काय कर, तर इंद्रियांना कमीत कमी एक्सपोजर दे, असं भगवंतांनी सांगितलं. पुढच्या श्लोकामध्ये म्हणाले, इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य परम मनः, मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा. आता इथे एक स्थूलाकडून सूक्ष्म काय होत जातं ते भगवंतांनी सांगितलंय. इंद्रिय ही सूक्ष्म आहेत. कशापेक्षा, इंद्रियाणि पराण्याहु. इंद्रिय ही कशापेक्षा सूक्ष्म आहेत, तर विषयांपेक्षा सूक्ष्म आहेत. म्हणजे हे पुस्तक हा विषय आहे आणि ह्या विषयाला बघतंय कोण, तर माझं नेत्र नावाचं इंद्रिय बघतंय. मग ह्या पुस्तकापेक्षा माझं नेत्र नावाचं इंद्रिय हे जास्त सूक्ष्म आहे. ज्याला जाणायचं आहे ना त्याच्यापेक्षा जो जाणतो ना तो सूक्ष्म असावा लागतो. पुस्तकापेक्षा इंद्रिय सूक्ष्म आहे म्हणून पुस्तकाला जाणू शकतात. आता नेत्र नावाचं इंद्रिय हा डोळा आहे, हे इंद्रिय नाही, हा अवयव आहे. हे पण स्थूल आहे. हा चष्मा आहे, चष्म्याच्या आत डोळा आहे, त्याच्या आत बुबुळ आहे, हे सगळं स्थूल आहे. ह्याला अवयव म्हणायचं. पण ह्या अवयवाच्या किंवा ह्या डोळा नावाच्या गोलकाच्या आत नेत्र नावाचं सूक्ष्म इंद्रिय कार्यरत आहे. ते इंद्रिय सूक्ष्म आहे ह्या बाहेरच्या विषयांपेक्षा. इंद्रियाणि पराण्याहु. पर म्हणजे श्रेष्ठ किंवा सूक्ष्म. आहू म्हणजे म्हटलं जातं. आणि इंद्रियेभ्य परम मनः. आणि इंद्रियापेक्षा सुद्धा काय सूक्ष्म आहे, तर मन सूक्ष्म आहे. आता इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म कसं, डोळ्यापेक्षा इंद्रिय सूक्ष्म आपल्याला कळलं, पण इंद्रियापेक्षा मन सूक्ष्म कसं, तर प्रत्येक इंद्रिय त्या इंद्रियाशी संदर्भात असलेला किंवा त्या इंद्रियाशी संपर्क येऊ शकत असतो, त्याच विषयाला तो जाणतो. म्हणजे नेत्र नावाचं इंद्रिय फक्त रूप जाणेल, श्रवण नावाचं इंद्रिय फक्त ध्वनी जाणेल, घ्राणेंद्रिय फक्त गंध जाणेल. घ्राणेंद्रियाने रूप कळणार नाही, श्रवणेंद्रियाने गंध कळणार नाही. म्हणजे एक इंद्रिय आणि त्याचा एक विषय, त्या इंद्रियाने तोच विषय कळेल. पण मनाला सगळ्या इंद्रियांचे सगळे विषय कळतात. म्हणून इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म आहे, विषयांपेक्षा इंद्रिय सूक्ष्म, इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म. कारण सगळ्या इंद्रियांच्या सगळ्या विषयांचा अंदाज मनाला येतो, सगळं मनाला कळतं. म्हणून इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म. मनसस्तु परा बुद्धिर. मनापेक्षा सुद्धा काय सूक्ष्म आहे, तर बुद्धी आहे. का, कारण मनामध्ये चाललेले सगळे संकल्प विकल्प बुद्धीला कळतात. मनामध्ये चाललेले सगळी उथलपुथल बुद्धीला कळते. मन शांत आहे की अस्वस्थ आहे, समाधानी आहे का घालमेल चालू आहे, संकल्प विकल्प काय चाललेत, मनात विचार कुठले चाललेत, हे सगळं बुद्धीला कळतं. म्हणून मनापेक्षा बुद्धी
सूक्ष्म आहे किंवा श्रेष्ठ आहे. आणि मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सह, आणि सह म्हणजे तो जो आहे तो बुद्धीपेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे. आता तो इथे सर्वनाम वापरले. आता अनेकांनी ह्याचं जेव्हा भाषांतर केलं म्हणा किंवा टीका लिहिली, तेव्हा अनेकांनी ह्या तोचा अर्थ आत्मा असा लावला आहे, काहींनी आत्मा असा लावला आहे, काहींनी काम असा लावला आहे. तसं तर दोन्ही पद्धतीने होऊ शकतं, पण व्याकरणाचा साधा सरळ नियम आहे की जर एखाद्या वाक्यामध्ये सर्वनाम येत असेल तर त्याच्या आधीच्या वाक्यात आलेलं नामच त्याच्यासाठी त्याच्या संदर्भानेच ते सर्वनाम आलेलं आहे असं म्हणता येतं. म्हणजे माधव सकाळी उठला आणि तो ऑफिसला गेला, तर नॅचरली माधव ऑफिसला गेला असंच होणार आहे. तसं आपण आधीच्या सगळ्या श्लोकांमध्ये काम या विकाराबद्दल आपण बोलतो आहे, आणि त्याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये तो जेव्हा येतं तेव्हा ते सर्वनाम आपल्याला काम ह्या दृष्टीनेच घ्यायला लागेल व्याकरणाच्या नियमाप्रमाणे. म्हणून मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे आणि बुद्धीपेक्षा तो सूक्ष्म आहे. कोण? तर काम सूक्ष्म आहे. आता बुद्धीपेक्षा काम सूक्ष्म कसा? तर बुद्धीपेक्षा काम सूक्ष्म असा की माझी बुद्धी तेच निर्णय घेणार आहे ज्या कामना माझ्या चित्तामध्ये घर करून बसलेले आहेत. म्हणजे माझ्या चित्तामध्ये जर स्वार्थ घर करून बसलेला आहे किंवा माझ्या चित्तामध्ये जर दुसऱ्याचं अहित व्हावं अशी कामना आहे, तर माझी बुद्धी त्याचप्रमाणे निर्णय घेणार आहे. किंवा माझ्या चित्तामध्ये जर परोपकार करण्याची इच्छा आहे, परोपकार करण्याची कामना आहे, तर माझी बुद्धी त्याच पद्धतीने निर्णय घेणार आहे. जर दुसऱ्याचं अहित करायची इच्छा आहे तर असे निर्णय घेतले जातील की बुद्धीचेच निर्णय बुद्धी देणार आहे. बुद्धी सांगणार आहे की हां, ह्याला लुबाडा, त्याला मारा, त्याचं हे हडपा, त्याच्यावर आळ घाला, त्याच्यावर चोरीचा आळ टाका, त्याला त्रास द्या, त्याचा अपमान करा. हे सगळं कधी होणार आहे? जेव्हा माझ्या चित्तामध्ये दुसऱ्याचं अहित करावं असं काम आहे. जेव्हा माझ्या चित्तामध्ये असा काम आहे की लोकांचं कल्याण करावं, तेव्हा ज्ञानोबा माऊलीसारखा संत जेव्हा त्याच्या मनामध्ये जेखळांची व्यंकटी सांडो असं जेव्हा त्याच्या मनामध्ये असतं, जेव्हा इतरांचं कल्याण व्हावं असं मनामध्ये असतं, तेव्हा त्याची बुद्धी पसायदान मागण्याचं निर्णय घेते. तेव्हा त्याची बुद्धी स्वतःला त्रास झाला तरीसुद्धा इतरांचं कल्याण कशात आहे तेच निर्णय घेते. म्हणजे तुमच्या बुद्धीला कोण हँडल करतं? तर काम हँडल करतो. आणि सकाम म्हणजे आता ज्ञानोबा निष्काम नव्हते का असं म्हणता येतं का? तर नाही. त्या पद्धतीने त्यांची बुद्धी निर्णय घेत होती, कारण ते निष्कामतेपर्यंत पोहोचलेले होते. स्वार्थासाठी किंवा लोकांचं अहित करण्यासाठी काही शिल्लकच नव्हतं. मग जे उरतं ते लोकांच्या किंवा सगळ्यांच्या हिताचंच उरतंच ते. त्याला काही दुसरं ऑप्शन उरतच नाही, चॉईसच चॉईसलेस असतं ते. चॉईसलेस लोकांचं कल्याण करत जातात संत मंडळी. तो त्यांचं काम आहे असं म्हणण्याची चूक आपण करू नये. एक उदाहरण म्हणून मी ज्ञानोबा माऊलींचं सांगितलं की त्यांनी लोकांसाठी पसायदान मागितलं. का? कारण स्वार्थ नाही आहे, कामना नाही आहे मनामध्ये. स्वतःचं भलं व्हावं किंवा स्वतःचंच ग्रेट व्हावं, स्वतःचा उदो व्हावा अशी कुठलीही कामना मनामध्ये नाही आहे. आणि म्हणून निष्कामतेमधून जे येतं तेच बुद्धी निर्णय घेतले जाते, तेच निर्णय बुद्धीद्वारा घेतले जातात आणि त्या पद्धतीनेच इंद्रियांद्वारे काम केलं जातं. म्हणून इंद्रिय सूक्ष्म आहेत, इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे, आणि बुद्धीचे निर्णय हे तुमच्या चित्तामध्ये वसलेल्या कामावर अवलंबून असतात. आणि म्हणून जर तुमच्या मनामध्ये सूक्ष्म रूपाने जरी काम शिल्लक राहिला तरी तुमची बुद्धी तो हॅक करतो. बुद्धीचा कंट्रोल तो चित्तात वसलेला काम घेतो आणि मग त्याप्रमाणे बुद्धी, मन आणि इंद्रिय अनिच्छन्न पिवार्ष्णेय बलादिव नियोजितः, अनिच्छेने त्या मार्गाच्या दिशेने चालू लागतो मनुष्य. म्हणून एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना.
आणि म्हणून ह्या बुद्धीपेक्षा सुद्धा सूक्ष्म असलेल्या त्याला जाण, त्या कामाला जाण आणि संस्तभ्य आत्मनाम आत्मनः, स्वतःमध्ये स्थित हो. कारण स्वतःमध्ये स्थित हो म्हणजे आत्म्यानेच आत्म्याला जाण. कारण आत्म्याला फक्त आत्म्यानेच जाणलं जातं. प्राकृतिक कुठल्याही गोष्टीने आत्म्याला जाणता येत नाही. आता संस्तभ्यात्मानमात्मना ह्या शब्दाचा इतकं आपल्याला ओहापोह करता येऊ शकतो. पुरुष आणि प्रकृती ह्या अंगाने जाऊन ह्या शब्दाचा जर विचार करायचा झाला तर खूप मोठा विषय आहे संस्तभ्यात्मानमात्मना. पण आता आपण त्या विषयाकडे आत्ता आपण जात नाही आहोत. कारण येणाऱ्या पुढच्या श्लोकांमधून किंवा पुढच्या अध्यायांमधून हाच विषय क्रमाक्रमाने विषय भगवंत स्पष्ट करत जाणार आहेत. एकदम आत्ता हा विषय घेतला तर तो हेवी पण होईल तसा आणि तेवढा चटकन समजणार पण नाही. त्याच्यामुळे हळूहळू हा विषय बाकीच्या अध्यायांमार्फत श्लोकांमार्फत तो हळूहळू उलगडत जाईल. संस्तभ्यात्मानमात्मना काय आहे तो विषय. पण आत्ता इथे आपल्याला काय बघायचं आहे तर एवं बुद्धे परम बुद्ध्वा, कामाला तो जो आहे सूक्ष्म जो आहे, बुद्धीपेक्षा जो सूक्ष्म आहे त्याला जाण. आणि जही शत्रुम महाबाहो कामरूपं दुरासदम, आणि त्या कामाचा खात्मा कर. जही शत्रुम, त्या शत्रूला मारून टाक. आणि तो कसा आहे दुरासदम, दुर्जय असा कामरूपी शत्रू जो आहे त्याचा तू खात्मा कर, त्याला संपव. हे महाबाहो अर्जुना, त्याला संपव. आता काम संपवणं खरं तर इतकं सोपं नाही आहे. कारण आत्तापर्यंत ह्या सगळ्या श्लोकांमध्ये आपण जे काही उदाहरणं बघितली कामाची ना ती व्यावहारिक बघितली. पण मनुष्य इतका चतुर आहे, इतका चाणाक्ष आहे ना की व्यावहारिकदृष्ट्या काम कदाचित थोडासा मागे टाकला आहे असं दाखवू शकतो. पण अनेक काम तो धार्मिक नावाखाली कंप्लीट करत असतो. धार्मिकतासुद्धा सकामताच आहे. धार्मिकता आणि आध्यात्मिकता ह्या दोनमध्ये फरक आहे. आध्यात्मिकतेचा बेस निष्काम आहे पण धार्मिकतेचा बेस सकाम आहे. म्हणजे आपण आम्ही देवाचं एवढं करतो तरी आमच्यावर अशी वेळ आली, ही धार्मिकता आहे. त्याच्या खाली सकामतेचा आधार आहे. आम्ही देवाचं करतोच ह्याच्यासाठी की आमच्यावर अशी वेळ येऊ नये. आम्ही अनुष्ठानं करतोच ह्याच्यासाठी की आमचं सगळं आलबेल चालत राहावं. म्हणजे धार्मिकतेच्या खालीसुद्धा कामनाच आहेत. एक संदीप खरेची कविता आहे, बरीच वर्ष झाली, जुनीच आहे ती कविता. मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो. फार सुंदर कविता आहे. सगळीच कडवी त्याच्यातली सुंदर आहेत. पण त्याच्यातलं एक कडवं इतकं छान आहे. माझ्यामध्ये दोन मी असतात त्याचं त्याने कंपॅरिझन केलं आहे की एक मी अशा पद्धतीने वागतो आणि एक मी तशा पद्धतीने वागतो, असं ते कंपॅरिझन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक कडवं इतकं सुंदर आहे. मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली, नवसाची ठेवून लाच लावतो बोली. तो मुळात येतो इच्छा अर्पून साऱ्या, तो मुळात येतो इच्छा अर्पून साऱ्या. धन्यवाद देवाचे घेऊन जातो मी, हजार चिंतांनी हे डोके खाजवतो. तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजवतो. सगळीच कडवी सुंदर आहेत, खूपच सुंदर आहे. तुम्ही यूट्यूबवर असेल ते ऐका, खूप छान आहे. मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली. मी आस्तिक आहे, मी धार्मिक आहे, मी आजपर्यंत इतकं पुण्य केलं आहे आणि त्या पुण्याच्या जोरावर मी नवस लावलेला आहे, नवस बोललेलो आहे किंवा त्या पुण्याईचे मी ती सगळी माझी पुण्याईपणाला लावली आहे आणि माझ्या मनासारखं हे 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 व्हावं असं मी देवाला साकडं घातलेलं आहे. मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली, नवसाची ठेवून लाच लावतो बोली. नवसाची लाच देतो मी की तू माझ्यासाठी हे कर, मी तुझ्यासाठी हे करतो. व्यवहार करतो आपण देवाबरोबर. नवसाची ठेवून लाच लावतो बोली.
तो मुळात येतो इच्छा अर्पून साऱ्या. पण माझ्यातच अजून एक वेगळा मी आहे, ज्याने सगळ्या इच्छा अर्पण करून टाकल्या. तो देवाला काहीच मागत नाही. तो मुळात येतो इच्छा अर्पून साऱ्या, आणि धन्यवाद देवाचे घेऊन जातो. देवच त्याला धन्यवाद देतो की अरे तू माझ्याकडे काहीच मागत नाहीस. असे दोन मी प्रत्येकाच्या मध्ये आहेत. त्यातल्या कुठल्या मीला खतपाणी घालायचे, सकाम मीला घालायचे का निष्काम मीला घालायचे, हे आपण ठरवायचे. त्याच्यासाठी विवेक जागृत हवा. सकामतेला खतपाणी घालायचे का निष्कामतेला खतपाणी घालायचे, हा निर्णय विवेकाच्या जोरावर घ्यायचा आहे. आणि विवेक जागृत ठेवायचा असेल तर कामनांचं घनीकरण थांबवता आलं पाहिजे. आणि कामनांचं घनीकरण थांबवायचं असेल तर कामना ओळखता आल्या पाहिजेत. आणि कामना ओळखून अगदी प्राथमिक पातळीवरच त्याचा निराश केला पाहिजे. जर कामनांचा निराश प्राथमिक पातळीवर केला नाही तर विवेक झाकला जाईल. योग्य अयोग्याची निवड करता येणार नाही. धर्म अधर्म ह्याच्यातला भेद कळणार नाही. आणि मग जसं मागच्या ह्याच्यामध्ये एपिसोडमध्ये सांगितलं होतं दुर्योधनाच्या तोंडचं वाक्य, जानामि धर्मन्नच मे प्रवृत्ती जानामि अधर्मन्नच मे निवृत्ती, तसं आपलं होतं. माहिती सगळं असतं पण त्याप्रमाणे आपण वागत नाही. हा सगळा परिणाम असतो कामनांचा. मग त्या कामना व्यावहारिक असतील, त्या धार्मिक असतील. आणि आपण किती कामनांमध्ये लिप्त आहोत हे बघायचं असेल तर तुम्ही आजूबाजूला बघा किंवा आपल्याही घरात आपल्याला दिसतंच. किती वस्तू आपण जमा करून ठेवलेल्या असतात. किती कपडे, कपाटामध्ये कपडे ठेवायला जागा नाही आणि आपल्याला नवीन कपडे हवे असतात. जुन्या 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 सासूबाईंच्या काळाचं, आजी सासूबाईंच्या काळाचं म्हणून असू दे असू दे असू दे करून किती वस्तू जमा करून ठेवलेल्या असतात. हा सगळा कामनांचा परिणाम आहे. वस्तूंचा भडीमार, कपड्यांचा भडीमार, सोशल लाईफमध्ये कॉन्टॅक्ट्सचा भडीमार, ह्या सगळ्यामध्ये आपला विवेक झाकून जातो. जे आवश्यक नाही आहे त्या वस्तूंना हद्दपार करा. जे आवश्यक नाही आहेत त्या संबंधांना हद्दपार करा. मी असं म्हणत नाही आहे अँटी सोशल व्हा, एकटेच राहा असं, पण अनावश्यक उगाच गुड मॉर्निंग आणि गुड इव्हनिंगचे ग्रुप लेफ्ट करा. थोडं 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 स्वच्छता, शरीराची, मनाची, बुद्धीची, भावनांची, घराची, विचारांची स्वच्छता करत 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 मग हळूहळू कधीतरी आपल्याला आपल्या मनामधल्या कामना दिसायला लागतील. आत्ता दिसतच नाही आहेत. ही स्वच्छता केल्यानंतर कामना दिसतील. मग हळूहळू त्या कामनांचं घनीकरण कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. मग छोट्या छोट्या गोष्टीवरनं होणारे मानपान, रुसवे फुगवे, ही वस्तू हवी म्हणून हट्ट, ह्या सगळ्या गोष्टी मागे पडत जातात. आणि मग कामनांच्या विळख्यातून माणूस सुटायला लागतो. हे म्हणणं सोपं आहे पण त्यासाठी खूप साधनेची आवश्यकता असते. आणि त्याच साधनेतला एक भाग म्हणून आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो आहे. सद्ग्रंथांचं वाचन, संतांचं सांगणं, भगवंतांचं बोलणं हे सतत ऐकत राहिलं पाहिजे. कानावरनं गेलं पाहिजे. चिंतन मनन झालं पाहिजे. आणि मग हळूहळू आपण ह्या सगळ्या विळख्यातनं बाहेर पडू शकतो. म्हणून ह्या कामनांमधून बाहेर या असं भगवंत आपल्याला ह्या 3ऱ्या अध्यायाच्या शेवटाकडे आपल्याला उपदेश करतात. आणि अशा पद्धतीने 3ऱ्या अध्यायाची समाप्ती इथे होते. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोग नाम 3योऽध्यायः. शुभं भवतु. अशा पद्धतीने 3 अध्याय आपले पूर्ण झालेले आहेत. पुढच्या भागापासून आपण 4थ्या अध्यायाला सुरुवात करूया. तोपर्यंत 4थ्या अध्यायाचे पुढचे एपिसोड्स येत नाहीत तोपर्यंत आपल्याला अभ्यास करत पुढं जायचं आहे. पुढचं पाठ मागचं सपाट करायचं नाही आहे. त्याच्यामुळे अनेकांनी रिव्हिजन केलीच असेल. एकदा पहिल्या 3 अध्यायांची रिव्हिजन करून घ्यायची आहे जेणेकरून 4था अध्याय आता खूप महत्त्वाचा सुरू होणार आहे. ह्या 3 अध्यायांमधल्या गोष्टींच्या आधारावरच 4थ्या अध्यायातल्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात. त्याच्यामुळं आधीच्या अध्यायांची रिव्हिजन करून घेणं फार फायद्याचं ठरणार आहे आपल्याला पुढचे अध्याय बघत असताना. असो,
आता इथेच थांबूयात. पुढच्या भागामध्ये 4था अध्याय आपण सुरू करूयात. कृष्णार्पणमस्तु.